शेळ्या आणल्यात विक्रीसाठी कोणत्या आहेत? तोतापुरी मेवती. तोतापुरीचे आहे ना? हा किती वेळाचे आहेत या? दुसरं येते. दुसऱ्या ओके. पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये शेळ्या आहेत. शेळ्या पाहू शकाल मित्रांनो, हंसामध्ये आहेत बघा, एकदम क्वालिटी मध्ये शेळ्या आहे. गाभण शेळ्या आहेत बघा आत्ताच्या. इकडं पाहू शकाल उस्मानाबादी शेळ्या आहेत. उस्मानाबादी आणि गावरान शेळ्या आहेत बघा. शेळ्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. आता या सगळ्या गाभण आहे का? गाभण आहेत ना? आणि किती त्याच्या दुसरा आहे ती पाटी. एक तिसरा आहे त्याची, फक्त बाकी दोन दुसरा आहे त्याची पाटी. क्वालिटी बघा, भरपूर कान एकदम लांबकडे. हे बघा, हे बघा कानाची लेन बघा. क्वालिटीच्या वजनवर माल नसतं, फक्त क्वालिटीचा पैसा हा. ओके. बाकी इकडे तुम्ही पाहू शकाल काठेवाडी शेळी, जी की दुधासाठी एक नंबर आहे. पाहू शकाल गाभण आहेत काठेवाडीचा पण. तर इकडचा माल तुम्ही पाहू शकाल जळगाव खांदे साईडचा माल असतोय हा सगळा. 2 नंबर गेटच्या समोर भरपूर माल येतो त्या भागातून सुद्धा. आता पाठबोकड आहे कसे? पाठबोकड आहेत का कसे? पाठबोकडे कशी किंमत सांगताय? 7,000 सांगितलं. 7,000. इकडे पाहू शकाल या ज्या मेंढ्या मी प्रत्येक वेळेस आपल्याला दाखवतो, यांची पट्टीवर विक्री होती, त्या मेंढ्या आहेत या सगळ्या. साधारणतः महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधून हा माल विक्रीसाठी येत असतोय. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर मित्रांनो, आपल्यासोबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मान्य श्री बाळासाहेब धनरे साहेब आहेत. साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारावर चाकण येथे आज जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरलाय. पाऊस असला तरीही जनावरांची आवक, शेळ्या मेंढ्यांची आवक चांगल्या प्रमाणे आहे आणि बाजारभाव बी 5,000 तर 25,000 बकरीला बाजार आहे. तसेच गायला बाजार, गाय 80,000 तर म्हशीला 1,00,000 पुढे बाजार आहे. सर आता पेरणं चालू झालेलं आहे, तर बैल बाजारामध्ये आवक कशी आहे? बैलांची आवक आहे, परंतु अजून एवढी काय म्हणा अशी विक्री होत नाहीये बैलांची. ओके. बैलाला सुद्धा 25,000 ते 30,000-40,000 आपल्या शेती मशागतीसाठी बैल घेतात. ओके. आणि इथून पुढचे बकरी बाजाराचे बाजार कसे होतील आता? इथून पुढे बकरी बाजार आखाडा महिना चालू होतोय, पुढे अजून 8-10 दिवसांनी. त्याच्यानंतर आखाडा महिन्यात चांगला बाजार भरण बकराचा. ओके. धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. आणि याच्या व्यतिरिक्त काही शेतकरी व्यापाऱ्यांसाठी सूचना मार्केट कमिटीतर्फे? मार्केट कमिटीमध्ये शेतकरी व्यापाऱ्यांसाठी आता आखाडाचा बाजार सुरू होतोय, तरी ज्यांना कुणाला शेळी मेंढी विक्री करायची असेल किंवा पाळीव शेळ्या सुद्धा, आता श्रावण महिन्यात लोक पाळीव शेळ्या घेतात, तर ते विक्रीसाठी आणावा. चांगले बाजार आहे, त्यांनी माल विक्रीसाठी घेऊन यावा. ओके, धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. तर आजच्या बाजारामध्ये पाहू शकाल क्वालिटीमध्ये शेळ्या आलेल्या आहे. गाभण शेळ्या आहे सगळ्या. पावसामुळे थोडा चिखल असल्यामुळे कडेनी शेळ्या थांबलेल्या आहेत. 6 शेळ्या आहेत. या 6 शेळ्यांचा व्यवहार चालू आहे. पाहू शकाल गावरांमध्ये आहे, दुसऱ्या याच्याच्या शेळ्या आहे, तिसऱ्या याच्याच्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त इकडे व्यवहार चालू आहे, पाहू शकाल तुम्ही. व्यवहार झाल्यानंतर पाहूया आपण. आणि बाकीच्या सुद्धा इकडे शेळ्या आहेत बघा. गावरान आणि उस्मानाबादी शेळ्यांची जी आवक आहे ती चांगली आहे. इकडे पाहू शकाल उस्मानाबादी शेळ्या आहेत बघा, व्यवहार चालू आहेत. बाकी इकडे पिल्लावाले आहेत. पिल्लावाल्या शेळ्यांची सुद्धा आवक जी आहे ती मोठी आहे. आज पाहू शकाल 3 पिल्लावाली शेळी आहे समोर, तुम्ही पाहत असाल 3 पिल्लावाली आहे. 3 पिल्लावाली आहे का? खाली काय आहे? तिन्ही पाठी आहे. आणि किती वेळा शेळी आहे? तिसऱ्या येताला खाली होती, तिसऱ्या येताला. ओके. काय दर सांगते? 28,000 सांगायला. 28,000. काही कमी जास्त होतील ना? होईल ना. ओके. शेळी खाली होऊन किती 10-12 दिवस झाले? नाही, गुरुवारी आले. गुरुवारी. ओके. 3 आत्ताच्या गुरुवारी. ओके. पाहू शकाल सांगायची किंमत 28,000 रुपये. बाजारात आल्यानंतर कमी जास्त होतील बघा. एकदम फुल साईज मध्ये आहे.
दिसता ना तुम्ही. एक नंबर शेळ्यांचे व्यापारी. बाकी इकडे तुम्ही पाहू शकाल काठेवाडी शेळी जी की दुधासाठी एक नंबर आहे. पाहू शकाल गाभण आहेत काठेवाडीच्या पण. इकडं तोतापरीचे आहे बघा. तोतापरीचे आहेत ना. व्हिडिओ घेऊ का. दादा आहेत बघा. दादा कुठून आले होते. गोडेगाव. गोडेगाववरून. आता हे शेळ्या आणल्यात विक्रीसाठी कोणत्या आहेत. तोतापुरी मेवती. तोतापुरीचे आहे ना. हा. किती वेळाचे आहेत या. दुसऱ्या दुसऱ्या. ओके. पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये शेळ्या आहेत. शेळ्यांचं माप पण मोठं आहे बघा. आणि कशी किंमत सांगताय. दुईचे सांगायला 45. 45 जोडीचे. जोडी. ओके. आणि काही कमी जास्त करून हो ना कमी होतील ना. आणि परत जर कुणाला लागले तर भेटतील का. भेटतील ना. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 96 57 59 57 85. परत एकदा सांगा. 96 57 59 57 85. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि शेळ्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत बघा. शेळ्यांची कास तुम्ही पाहू शकाल. तोतापरीमध्ये आहे. नाकाचं स्पंच वगैरे तुम्ही पाहू शकाल. कानाची लेंथ पाहू शकाल. तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. आणि काठेवाडीच्या पण आपलेच आहे का. आपले त्यांचे कसे सांगताय. 28,000 रुपये. आता गाभण आहे का कशा आहेत. सगळ्या गाभण आहेत. ओके. आणि पिल्लावली कोणती आहे. पलीकडची ती बारकी. ओके. तिचे काय सांगताय. 24,000. आणि हा बोकड आहे ना. शेळीचे का. ओके. तोतापरीची गाभण आहे. ओके. हिचे 26,000. जर कोणाला लागले तर भेटतील ना पुढच्या शनिवारी पण. ओके. तुमचा पण मोबाईल नंबर आहे एकच आहे ना. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर नक्की कॉल करा. इकडं पाहू शकाल उस्मानाबादी शेळ्या आहेत. उस्मानाबादी आणि गावरान शेळ्या आहेत. शेळ्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. आता या सगळ्या गाभण आहे कशा सगळ्या गाभण आहेत ना. आणि किती वेळा त्याच्या दुसरा आहे ती पाठी. एक तिसरा आहे त्याची फक्त बाकी दोन दुसरा आहे त्याची पाठी. ओके. आणि कशी किंमत सांगता यांची. त्यांचे सांगतो 21,000. 21,000. काही कमी जास्त होते. 18-17 मागत. ओके. पलीकडच्या शेळ्यांचा झाला व्यवहार. शेळ्या दिल्या त्या 18,500. 18,500. 18,500 दिल्या. ओके. त्या किती वेळा त्याच्या होत्या. त्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या काय होत्या त्यात. आणि बाकीच्या इकडे वरती त्यांचे कसे दर चालू आहे. त्यांचे 16, 17, 18. ओके. कार्डावाल्या गाभण पिल्लावाले आहेत ना सगळे. पिल्लावाल्या इथं पाहू शकाल. पिल्लावाले शेळ्या आहेत या सगळ्या. पिल्लावाल्या या शेळ्यांच्या कास तुम्ही पाहू शकाल. पिल्लावाले असल्यामुळे रेट पण थोडे जास्त आहे त्यांचे. इथं शेळ्यांची पिल्ले आहेत बघा सगळे पाठबोकड मिक्स आहे त्याच्यामध्ये. आजचे दर कितीपासून कितीपर्यंत होतात. आजचे 15,000 पुढे चालू झाला. 15 पासून पुढे आहेत. 15,000 रुपयापासून पुढे आहेत. पाहू शकाल. तर अशा प्रकारे आजचे पाळीव शेळ्यांचे दर आहेत. तर इकडे पाहू शकाल मित्रांनो पोटामध्ये माल आलेला आहे. दादा आहेत. दादा आपलं नाव. जुबेर मनियार. कुठून आले होते. हडपसर सय्यदनगर. ओके. आणि आपण कोणता माल विक्री करता आता. कोटा असतो. कोटा असतो. ओके. खूबसूरत. हा. जातवान कान एकदम लांब. बघून घ्या. म्हणजे जे आपण बकरीसाठी तयार करतो त्याच्यामध्ये. बकरीसाठी हे बघा. पाहू शकाल क्वालिटी बघा. भरपूर कान एकदम लांब कडे. हे बघा कानाची लेन बघा. नाकाचं क्वालिटीचा वजनवर माल नसतं फक्त क्वालिटीचा पैसा हा. ओके. एक नंबर क्वालिटी आहे. हे बघा याच्यामध्ये मेवातीमध्ये. ओके. हा एक मेवातीमध्ये आहे. आणि साधारणतः यांचे दर कसे लावता आता. दर आता आमचा क्वालिटीचा रेट असतो. आम्ही 1000-2000 वाढून असतो. पण क्वालिटी आणि वाढणारी वस्तू ते बकरीतलं हे डायरेक्ट तुम्ही 50-60 हजाराला विकू शकता याला. ओके. साधारणतः काय दर लावलेत आता मी लावलं 16,000-17,000. ओके. काही कमी जास्त होतील ना. कमी जास्त होईल ना घ्या. आणि जर कोणाला 9-10 बोकड हवे असतील तर मिळतील ना. हा मिळतील. आपल्या घरी फार्म हाऊस आहे त्याच्या तिकडे भेटतील. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता. 9850-656-123. ओके. आणि आपलं लोकेशन सय्यदनगर हडपसर गली नंबर 12 अमीर हमजा मस्जिद जवळ. ओके. आपलं काय फार्म हाऊस आहे ना. फार्म हाऊस आहे घरीच आहे. ओके. तर पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये पोटाचे बोकड आहेत.
खास करून बकरीसाठी जे बोकड तयार करतात त्याच्यामधले आहेत बघा एकदम क्वालिटी. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, त्यांना एकदा नक्की कॉल करा. तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकाल कटिंग मधला जो माल आहे त्या मालाची सुद्धा आता आवक चांगली होते. मध्ये काम चालू आहे, बाजार समिती लेवलिंग करायचं काम चालू आहे, त्याच्यामुळं इकडे तिकडे माल थांबलेला आहे. पण मालाची सुद्धा आता पावसाळ्यामध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर आवक होते. पाहू शकाल माल कशा प्रकारे आलेला आहे मार्केटला. पाऊस जरी भरपूर असला तरी व्यापारी आणि विक्रीसाठी आलेला माल भरपूर आहे. पाहू शकाल शेळ्या पाहू शकाल मित्रांनो, हंसामध्ये आहेत बघा, एकदम क्वालिटी मध्ये शेळ्या आहे. गाभण शेळ्या आहेत बघा आत्ताच्या. दादा आहेत आपलं. दादा आपलं नाव? प्रकाश कोबल. आणि आपल्या फार्मचं नाव? श्रेया गोट फार्म. लोकेशन? चासकमान कानिवडी. ओके. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर? 9657265151. ओके. आता या शेळ्या आणल्यात कोणत्या आहेत? या हंसा आहे. हंसामध्ये आहेत. आता गाभण आहे कशा? हा, एक गाभण आहे, एक लागड आहे आता जस्ट लागली? हा, लागलेली. ओके. किती आहे त्याच्या शेळ्या आहेत या? दुसऱ्या. आणि यांची क्वालिटी म्हणजे यांच्याबद्दल काय सांगणार माहिती? हंसा टॉप क्वालिटी, गुलाबी मध्ये शेळ्या आहेत. कानाची लेंथ लांब आहे, हा, नाकाचा पंच आहे, गुलाबी मध्ये शेळ्या आहेत. ओके. ती मागून केस सेम? हा, केस हा तसेच हंसाला असतात. ओके. तर पाहू शकाल आता या विक्रीसाठी आहे कसे? हो, विक्रीसाठी. कशी किंमत सांगते? 65,000 रुपये सांगते जोडीचे. ओके. आणि याच्या व्यतिरिक्त अजून काय काय आपल्याकडे? सोजत आहे, कोटा आहे. ओके. जर कुणाला लागले तर भेटतील? हा, भेटतील. ओके. तर पाहू शकाल जर आपल्याला कोणाला हवे असतील या क्वालिटीमध्ये शेळ्या आणि बोकड दोन्ही पण आहे. ओके. जर शेळ्या आणि बोकड या क्वालिटीमध्ये आपल्याला हवे असतील, सोजत आणि कोटा त्याच्या व्यतिरिक्त हंसामध्ये, तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, त्यांना एकदा नक्की कॉल करा. तर इकडचा माल तुम्ही पाहू शकाल, जळगाव खांदे साईडचा माल असतोय हा सगळा. 2 नंबर गेटच्या समोर भरपूर माल येतो त्या भागातून सुद्धा. पावसामुळे त्यांची थोडी आवक कमी आहे पण माल भरपूर आहे. पाहू शकाल नगावरच विक्री होते साधारणतः 3,000 रुपयापासून तर 20-25,000 रुपयापर्यंत या मालाची विक्री होते. माल सुद्धा क्वालिटी मध्ये राहतोय, पाहू शकाल. सध्या मेंढ्यांची जी आवक आहे ती शेतकरी मेंढ्यांची जी आवक आहे ती थोडी कमी होते, पाहू शकाल. तरी बऱ्यापैकी मालाची विक्री झालेली आहे. पाहू शकाल. दादा दिलेत का द्यायचेत? कशी किंमत सांगताय? 10-12 कसं आहे बाजार, कसा आहे आजचा? पावसामुळे काय परिणाम? घेतला. पाहू शकाल पावसामुळे बऱ्यापैकी मालाची विक्री झाली नाही, अजून विक्री होते. इकडनं पण भरपूर माल आहे. ना तुमचे आहे का? कुठून आले होते? नको का? पाहू शकाल लहान करड सुद्धा मोठ्या प्रमाणावर येतात हे, जे की पाळण्यासाठी आपल्याला हवे असतात. लांब कानी करड, तेव्हा इथं सगळे लांब कानी करड आहे. दिलेत का द्यायचे? कुठून आले होते तुम्ही? आम्ही या बेल्यावर आलो. बेल्यावर. आता हे पाठबोकड आहे कसे? पाठबोकड आहेत का कसे? पाठबोकडे कशी किंमत सांगताय? 7,000 सांगितलं. 7,000. अजून आहेत का एवढेच आहेत?
नाही एवढेच आहे. एवढेच आहेत का? ओके, 7,000 रुपयांनी किंमत सांगितली बा. आणि बाकी मेंढ्यांचा बाजार कसा होता आजचा? हा होता मग घेईन तसं माल माल बघून ना? माल बघून. पावसामुळे काय परिणाम झाला का व्यापारी वगैरे? हा पावसामुळे येईन तसं घेतलं लोकांनी, बरोबर. येईन तसं घेतलं. ओके, आता वाडे परत चालले असते ना तुमचे का हा, कसं? वाडा आता घरी चालली. पाऊस आला असा हा, काही ठिकाणी पाणी निघालं पाणी. बरोबर आणि काही ठिकाणी पत्र बघायला पाणी कुठे बरोबर पाणी पाजायची कुठे बरोबर. लय आलं. मग आता गावाकडे जाणार का थांबणार आता कसं? गावाकडे निघायची होते निघायचं ना? ओके. पाहू शकाल अशा प्रकारे माल आणला होता विक्रीसाठी. सगळी लांब कानी आहेत ना? ठीक आहे. तर माळावरती हा, मालावर झाकायला जागा नाही त्याला. बरोबर माणसं टाकायचं, ह्याचं झाकायचं. बरोबर. हे शेडवाल्याचं काम आहे. हा, तर पाहू शकाल जे शेळी पालन करतात, बोकड पालन करतात त्यांच्यासाठी एकदम क्वालिटी मध्ये अशी करडे आहेत बघा. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर चाकण मार्केटमध्ये अशी लांब कानी करडे आहेत, ते नक्की भेट द्या. ठीक आहे दादा, धन्यवाद. मेंढ्यांची पण करडे आहेत. कशी सांगितली करडे? घेतलीत का पाळायला? ओके, कुठून आले होते? मी खेड राजगुरुनगर खेडवरनं? हा खेड मध्ये कुठं? खेड मध्ये 7 राहतो. सातकर स्थळ. ही बारकाली नेऊन त्यांना थोडस आपण गाईचं दूध पाजू दुधावर हे हा करणार हे तयार करणार याला बाटलीने दूध पाजू. आपण काय फार्म केलंय का कसं? नाही आपल्याकडे एक 10-15 शेळ्या आहेत. शेळ्या आहेत, बरोबर. ओके, तर खरेदी केली. कशी खरेदी केली? आता ही 2,000 रुपये. 2,000 रुपयांनी. ओके, क्वालिटी वगैरे व्यवस्थित? हा क्वालिटी चांगली आहे. हो. याच्यातले 2 मादे हा. आहेत, एक नर आहे. ओके, ठीक आहे दादा. तर खरेदी होती, पाहू शकाल. शोधून घ्यावे लागतं ते बाजारात. क्वालिटी मध्ये माल असतोय, फक्त पाहून घ्यायचं. जसं की आता आपण लांब कानी करड पाहिली, एकदम क्वालिटी मध्ये करड होती. मेंढ्यांचे जे दर आहेत आजचे, ते माल पाहून दर होतात. ते समोर आता या बारक्या तुम्ही मेंढ्या पाहिल्या तर या साधारणतः 3-4 हजार रुपये सरासरी. जर पट्टी खरेदी केली तर 4,000 रुपये 4,500 रुपये अशी पट्टी बसते आपल्याला. इकडे बघा, हा राजस्थानी माल सुद्धा आता बऱ्यापैकी यायला लागलेला आहे बघा. बोकड असतं ते पूर्ण आणि पट्टीवर विक्री होते यांची. पाहू शकाल, इकडे पाहू शकाल या ज्या मेंढ्या मी प्रत्येक वेळेस आपल्याला दाखवतो यांची पट्टीवर विक्री होती, त्या मेंढ्या आहेत या सगळ्या. साधारणतः महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधून हा माल विक्रीसाठी येत असतोय. पाहू शकाल माल पाहून किंमत होते आणि सरासरी 15-20 लाखाचा वन टाइम व्यवहार होतो या भागामध्ये. यार तुम्ही वान पाहू शकाल एक मिनिट. तर अशा प्रकारे आजच्या बाजारामध्ये माल विक्रीसाठी आला होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.